देगलूर येथे परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांची जयंती मोठ्या आदराने व उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकास पुष्पार्पण करून उपस्थितांनी मानवंदना दिली व त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याला अभिवादन केले। कार्यक्रमाला शहीद अब्दुल हमीद स्मारक समितीचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी शहीद अब्दुल हमीद यांच्या देशसेवेच्या व अद्वितीय पराक्रमाचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। मात्र या कार्यक्रमाला कोणत्याही लोकप्रतिनिधी व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची उपस्थित नसल्याने त्यांची चर्चा उपस्थितांना होताना दिसली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। आधारावर त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि हे अब्दुल हमीद हे एका छोट्याशा तुकडीसोबत होते, परंतु त्यांनी आपल्या धैर्य दाखवून छोट्याशा तुकडीसोबत ज्यांना एखाद्या आपल्या छोटीशी कारमध्ये त्यांनी त्या 7 टँक त्यांचे ज्यांना बर्बाद केले आणि पाकिस्तानी सैन्याला ते माघार घ्यावी लागली आणि त्यांना पाकिस्तानच्या युद्धामध्ये त्याला हार पत्करावे लागले। आणि असं जे ना अब्दुल हमीद हे म्हणजे आपलं शौर्य दाखवलं। आणि आमचं असं हे आहे की युद्धामध्ये असो किंवा देशप्रेमामध्ये जात धर्म वगैरेचा विचार न करता आपल्या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली आणि हे त्याचे पॅटर्नच्या ज्यांना तपास केल्याच्यानंतर त्यांच्या छातीमध्ये ज्यांना गोळ्या झाले आणि त्यांना तिथंच त्यांना शहीद झाले। परंतु त्यांनी जे ना आपल्या जीवाची पर्वा केली नाही। मग असे ज्यांना शूर सैन्य जे आहे ते आपल्या भारतामध्ये जे आहेत आणि आमचं असं हे म्हणणं आहे की देशाचे रक्षण करण्यासाठी म्हणून कोणत्याही प्रकारचे ज्यांना जाती धर्माचा ज्यांना विचार न करता देशाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नौजवानांनी प्रत्येक लोकांनी ज्यांना पुढे यायला पाहिजे तर आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आज जे आहे ना हे कॅप्टन अब्दुल हमीद त्यांना मृत्यू उपरांत ज्यांना कॅप्टनसी हे ज्यांना देण्यात आलेलं आहे। पण आज त्यांचा जन्मदिन आहे म्हणून या ठिकाणी जे आहे ना त्यांच्या कमिटीतर्फे जे आहे आज या ठिकाणी जे आहे ते त्यांचा जन्मदिन साजरा करण्यात येत आहे। या ठिकाणी त्यानिमित्ताने आम्ही सगळे जमा झालो। आणि प्रशासनामध्ये अधिकारी असताना लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसत नाही। महत्त्वाचा दिवस आहे आणि देशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी त्यांनी बलिदान दिले, काय सांगा? सर्वप्रथम आज कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद साहेबांच्या जन्मदिनाची मी सर्व देशवासियांना स्मारक समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो। आणि तसंच आजच्या ह्या घडीला आम्हाला काही असे म्हणजे हे झालं आहे की आम्ही वारंवार सकाळपासून 2-3 दिवसापासून सतत सी ओ साहेबाला फोन लावत आहोत। आजही आपल्या समोर मी फोन लावलेला आहे सी ओ साहेबाला, सी ओ मॅडमला, की त्यांच्याकडून जे आता आजचा आमचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम नगर परिषद आणि स्मारक समितीच्या वतीनं त्याचं आयोजन केलं जातं। मागच्या 3 दिवसापासून मी सतत त्यांना कॉल करत आहे पण त्यांचा कुठलाही रिस्पॉन्स नाही। मिस कॉल तरी बघून त्यांनी आम्हाला परत कॉल बॅक करावा असं कुठलं होत नाही। आणि ह्याच्याबद्दल एक उदासीनता आहे लोकांमध्ये की एवढं मोठं लोकप्रतिनिधी नाही बरं ठीक आहे, प्रशासनाला अधिकारी नसेल तर लोकप्रतिनिधी आमदार किंवा इथलं हे पण नाही, लोकप्रतिनिधींनाही ज्यांना त्याच्याबद्दल माहिती दिलेली आणि हे दरवर्षी आपला ठराविक दिवस आहे 1 जुलैला आपण साजरा करतो हा कार्यक्रम, हे सगळ्यांना माहिती आहे। माहिती नाही अशातली बाब नाही। आणि व्हॉट्सअप फेसबुक त्यांच्या माध्यमातून आमच्याकडून जे आहे ना त्या माध्यमातून आपण त्यांना म्हणजे माहिती दिलेली आहे। पण आता काही लोक कार्यक्रमानिमित्त कुठं बाहेरगावी आहे, ते कामानिमित्त बाहेर गेले आहे। पण माझा जो हे आहे दुःख आहे की जो काही अधिकारी नगर परिषदचे आहे त्यांच्या वतीनं कोणीतरी इथं हजर राहायला पाहिजे, प्रतिनिधी पाहिजे। मॅडम जरी कामात असतील तर प्रतिनिधी इथं हजर राहायला पाहिजे। तसं आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं दरवर्षी PI साहेब जरी आले नाही तर सेकंड PI वगैरे कोणीतरी इथं प्रोटोकॉल म्हणून हजर राहतात। तसं नगर परिषदच्या वतीनं यावर्षी जे ना आम्हाला थोडंसं त्याबद्दल एक उदासीनता वाटली की त्यांच्या वतीनं कोणी इथं हजर राहिलं नाही। बाकी आपले युवा नेते विविध पक्षाचे कार्यकर्ते जमा होतात आणि चांगल्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो। त्याबद्दल आता कमिटीकडून मी सर्वांचा आभारी आहे आणि आपणही वेळ दिलात आणि आमच्या कार्यक्रमाला सहकार्य केलं। तुमच्या माध्यमातून हा जो आमचा आजचा जो कार्यक्रम आहे आणि त्याच्याबद्दलचा एक मेसेज की देशाच्या संरक्षणासाठी धर्म जात पंथ ह्याला बाजूला ठेवून देशाची रक्षण करणं गरजेचं आहे। आणि युवा पिढीने आपल्या आजच्या घडीला आपल्यामधले मतभेद आणि जातपात भेदभाव विसरून देशासाठी एकत्र व्हावा, एकोपा वाढवावा आणि देशाचा त्याच्यामध्ये भला होईल या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मेसेज देऊन धन्यवाद।